गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तर माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींना तसेच माझ्या गुरूंना म्हणजेच माझ्या स्वामींना, माझ्या आईवडिलांना आणि माझ्या भावा बहिणींना तसेच मित्र मैत्रिणींना सर्वांना आज गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर मी पूनम माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत। तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि आज आपल्या गुरूंची पूजा केली जाते, तसेच त्यांची सेवा केली जाते आणि त्यांना मनोभावे त्यांचे दर्शन घेतले जाते। तर माझे पहिले गुरु आहेत माझ्या आयुष्यातील माझे स्वामी समर्थ गुरु। तर त्यांना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही, कारण माझ्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले, तर त्यांच्या आशीर्वादाने ते त्यांनी दूर केले। तसेच त्यांचा भरपूर सारा आशीर्वाद माझ्यावर आहे आणि मी त्यांना कधीही विसरू शकत नाही, कारण मी प्रत्येक कामाची सुरुवात ही माझ्या स्वामींच्या दर्शनाने करते आणि आत्तापर्यंत जी कामे मला येतात किंवा येत नाही तरीसुद्धा मी स्वामींच्या नामस्मरणाने माझ्या कामांना सुरुवात करते आणि माझे काम करण्यात स्वामी मला यश देत असतात। तर मैत्रिणींनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये एकतरी गुरु हा केलाच पाहिजे, परंतु सर्वप्रथम आपल्या आयुष्यात आपण जेव्हा जन्माला येतो ना, तर आपले आईवडीलच आपले गुरु असतात, त्यानंतर आपले शिक्षक आपले गुरु असतात। परंतु या आयुष्यामध्ये जगत असताना परमात्मा म्हणजेच आपले गुरुवर्य श्री स्वामी समर्थ महाराज यांनी वेळोवेळी आपल्याला मार्ग दाखवला, त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी आहोत। तर मैत्रिणींनो, मी इथे सकाळी लवकर उठून सर्व स्वच्छता करून घेतली। त्यानंतरून मग माझे पहिले काम असते ते म्हणजे देवपूजा। तर आज मुलांना शाळेत जायचे होते, त्यामुळे त्यांच्यासाठी मी भाजी चपाती करून त्यांना शाळेत पाठवले। त्यानंतरून मग मला पूजा करायची होती, तर त्यामुळे मग मी पूजा करून घेतली। त्यानंतरून मग आज होती पौर्णिमा, त्यामुळे मला कलश स्थापनासुद्धा करायची होती, कारण दर पौर्णिमेला मी कलश स्थापना करत असते आणि त्यामधील नारळ हा वाढवत असते। तर माझ्या नारळाला खूप छान असे कोंब आला होता, तर म्हटलं तो बागेमध्ये लावूयात आणि मग मला दुसऱ्या नारळाची स्थापना करायची होती, त्यामुळे मी ही कलश पूजा करून घेतली। तर येथे मी एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घेतलं आणि त्यामध्ये 1 रुपयाचा कॉईन, थोडंसं तांदूळ, हळदी कुंकू, तसेच फूल व 1 सुपारी हे सर्व घालून घेतलं। तर तांब्या ठेवण्याआधी एका प्लेटमध्ये थोडंसं तांदूळ घालून घेतलं, त्यावर सुद्धा हळदी कुंकू टाकून घेतलं आणि त्यानंतरूनच मग त्याच्यावर आपण हा नारळ ठेवणार आहोत। तर नारळ ठेवण्याआधी मी त्यामध्ये आंब्याची पानं लावून घेणार आहे, किंवा मग आपण जी विड्याची पानं असतात ना, तर ती लावली ना तरीसुद्धा चालतात, परंतु ती मला काही मिळाली नाही। तर मग मी आंब्याची पानं घेऊन आले आणि ती या कलशावर मांडली आणि छान असं कलश स्थापना करून घेतली। तर या कलशातील पाणी आपण मंगळवार, शुक्रवार या दिवशी बदलू शकतो आणि पुन्हा त्यामध्ये दुसरं पाणी भरून ठेवू शकतो। तर असं हे मी कलश स्थापना दर पौर्णिमेला नारळ बदलत असते, किंवा नाही बदलला तरी त्याला कोंब आल्यानंतरून जेव्हा त्याचं छान असं नारळाचं झाड येतं, तेव्हा मग तो नारळ मी बदलत असते। तर यावेळेस माझ्या नारळाला छान असा कोंब आला होता आणि त्याचे झाड मग मी बागेमध्ये लावले आणि हा दुसरा कलश स्थापना केला। तर तुम्ही पाहू शकता माझी आजची देवपूजा। तसेच आज पौर्णिमा असल्यामुळे मला उंबरठ्याची पूजा देखील करायची होती।
तर मग छानपैकी मी हळदीचं लेपन उंबरठ्याला करून घेतलं आणि दर अमावस्या किंवा पौर्णिमा या दिवशी आपल्या प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातील उंबरठ्याला हे हळदीचं लेपन करावे, जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तसेच वाईट गोष्टींपासून आपल्या घराचे रक्षण करते. तर त्यामुळे मग ही उंबरठ्याची पूजा मी नेहमी करत असते. तर त्यानंतर मग मी छान अशी रांगोळी काढली, तसेच लक्ष्मीची पाऊले पण काढली आणि माझ्या उंबरठ्यावर हळदी कुंकू टाकून मग मी छान अशी पूजा करून घेतली. तर उंबरठ्याची पूजा केली ना तर एकदम सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं आणि आपल्याला एकदम पॉझिटिव्ह फील होतं. त्यामुळे मग उंबरठ्याची पूजा मी करून घेतली. त्यानंतर मग मी तुळशीचीसुद्धा पूजा करून घेतली. तसेच आपल्या दरवाजावर छान असं स्वस्तिक काढून घेतलं, कारण आपण जेव्हा बाहेरून आतमध्ये घरामध्ये येतो किंवा मग घरातून बाहेर जात असतो तेव्हा जे स्वस्तिक आपल्याला दिसतं ना, तर त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये तयार होत असते. तसेच स्वामींच्या नामस्मरणाने अशक्य गोष्टी देखील शक्य झालेल्या आहेत. त्यामुळे मग मी नामस्मरण कधीही सोडत नाही. तर मग मी 108 वेळा स्वामींचे नामस्मरणसुद्धा करून घेतले. तर मैत्रिणींनो, आता सुंदर अशी माझी देवपूजासुद्धा झाली आहे आणि आता सकाळी मुलांना मी त्यांच्या डब्यासाठी भाजी पोळीच दिली होती आणि सकाळी लवकर शाळा असल्यामुळे त्यांना भाजी चपातीच द्यावी लागते. तर दुपारच्यासाठी आता मी खिचडीच बनवणार आहे. तर आज मला पण उपवास आहे, त्यामुळे मी साबुदाणा खिचडी करणार आहे आणि सकाळीच मी तो भिजत घातलाय. तर आता त्याची तयारी करते. तर आता घरातलं तर सर्व आवरले, कामंसुद्धा आवरले, देवपूजासुद्धा आवरली. तर मग आता मस्त अशी खिचडी करून ठेवते. तसेच आम्हालाही जायचं आहे स्वामींच्या मंदिरामध्ये. तर आज गुरुपौर्णिमा आहे ना, तर मठामध्ये जाणार आहे स्वामींच्या दर्शनासाठी. तर मग मुलं सुद्धा थोड्या वेळाने घरी येतील, तर तेव्हा मग आम्ही सर्वजण जाऊ. तर चला मैत्रिणींना आता खिचडी बनवून घेते. तर इथे मी 2-3 बटाटे छान छान बारीक चिरून घेतले आहे. तसेच कढई गरम केल्यानंतर त्यामध्ये तूप घालून हे बटाटे छानपैकी आता परतून घेणार आहे. तर 5 मिनटं हे बटाटे असेच परतून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि थोड्या वेळ ते हलवत राहायचं, जेणेकरून ते चांगले परतले जाईल. आणि छान परतल्यानंतर त्यावर 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचं. तर झाकण ठेवल्यामुळे आपले बटाटे लगेच शिजले जातात. तर मग मी त्यामध्येच हे शाबू आणि वाटलेले शेंगदाणे आणि थोडीशी 2-3 मिरची यामध्ये टाकलेले आहेत. तर हे छान सर्व आता मिक्स करून घेते. त्यानंतर 5 मिनटे त्यावर झाकण ठेवून पुन्हा एकदा खिचडी चांगली परतून घ्यायची आणि मग आपली खिचडी तयार झालेली आहे. त्यानंतर मग स्वामींच्या दर्शनासाठी स्वामींच्या मंदिरामध्ये आम्ही आलो आहोत.
तर मैत्रिणींनो आत्ता चालू आहे आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन आणि आता स्वयंपाकाला लागणार आहे. तर बघूयात आता स्वयंपाकामध्ये काय मेनू बनवायचा आहे तो. तर चला आता स्वयंपाक करते. तर आता इथे मी भात केलाय घेवड्याचा आणि इथे भाजी बनवून ठेवली. तर अजून चपात्या बाकी आहेत. तर चपात्या बनवणार आहे आणि खीर करणार होते, परंतु आज खीर नाही केली. तर आज आम्रखंडचा बेत आहे. तर यांना मी आता आम्रखंड नाही लावले. तर आता मस्त असं ताट बनवते आणि मग स्वामींना सुद्धा वाढते. तर आता स्वामींसाठीच ताट बनवणार आहे. तर त्यानंतर मग जेवण वगैरे सर्वजण करतील. तर इतर वेळी सुद्धा आपण प्रसाद देवासमोर ठेवत असतो, परंतु काही सणवार असतील ना तर तेव्हा मी माझ्या घरातील देवांना म्हणजेच स्वामींना ताट सुंदर असं करून ठेवत असते. तर सणवार दिवशी काहीतरी स्पेशल आपण बनवत असतो, तर त्याचाही मी नैवेद्य स्वामींना दाखवत असते. तर मग छान असा स्वामींना येथे मी नैवेद्य दाखवून घेतला, कारण आज गुरुपौर्णिमा आहे, म्हणजेच आपल्या गुरूंचा दिवस आहे. तर आपण त्यांची भरभरून सेवा केली पाहिजे, कारण त्यांची सेवा केली तरच तेही आपल्याला भरपूर सारा आशीर्वाद देतील. तर मैत्रिणींनो आत्ताच स्वयंपाक झाला, स्वामींना ताट वाढलेलं आहे आणि आता आम्ही सुद्धा जेवण करून घेतो. तर चला मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. बाय.